Hello everyone. In previous lecture, we have seen the process of transcription, translation and translocation. Now, in this lecture, we have to see what is meant by evolution. Now, evolution is the formation of new species due to changes in several characteristics or specific characters of several generation of living organism in response to natural selection. It's called evolution. This is called as evolution. Now, formation of new species due to changes in specific characters of several generations of living organism in response to natural selection. ठीक आहे. ना आता इव्होल्यूशन आपण एका एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊ. इफ यू कन्सिडर अ ग्रुप ऑफ 10 रेड बिटल्स, आता हे बिटल्स म्हणजे किडे असतात. आपण रेड बिटल्स 10 रेड बिटल्सचा एक ग्रुप जर कन्सिडर केला ना, ऍट द टाइम ऑफ डीएनए कॉपीच्या वेळेस आपण कन्सिडर केलंय की या 10 रेड बिटल पैकी 9 रेड बिटल राहिले आणि एक जो बिटल होता त्याच्यामध्ये चेंजेस झाले आणि तो एक ग्रीन बिटल झाला. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला या ग्रुपमध्ये या 10 रेड बिटलच्या ग्रुपमध्ये आपल्याला 9 रेड बिटल्स आहेत आणि 1 ग्रीन बिटल्स आहेत. हे का झालं? ड्यू टू चेंजेस ऍट द टाइम ऑफ डीएनए कॉपी. ठीक आहे. डीएनए कॉपी व्हायच्या जे चेंजेस झाले त्याच्यामुळे आपल्याला एक ग्रीन बिटल भेटला. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झाले, हे न्यू स्पेसिस फॉर्म झाला बाय ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर. आता इथं कॅरेक्टर काय कन्सिडर केलंय आपण? कलर. ठीक आहे. इथं कॅरेक्टर काय कन्सिडर केलं? बिटलचा कलर कन्सिडर केलं. ठीक आहे. कलर मध्ये काय चेंजेस झाले? जो रेड कलरचा बिटल होता तो काय झाला? ग्रीन कलरचा बिटल झाला ड्यू टू डीएनए कॉपी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे? आपल्याला माहिती आहे जे बर्ड्स असतात ते बिटल्सला खातात. पण आता हा जो ग्रीन बिटल आहे तो इझिली दिसणार नाही बर्ड्सला, कारण की हा ग्रीन बिटल ग्रीन लीफच्या मागे लपणार, त्याच्यामुळे ग्रीन बिटल इझिली दिसणार नाही. बट जे हे रेड बिटल्स आहेत, हे रेड बिटल्स इझिली दिसू शकतात ग्रीन लीव्सवर, त्याच्यामुळे बर्ड्स या रेड बिटलला खाणार. त्याच्यामुळे ह्या ग्रीन बिटल्स हे रिप्रोडक्शन होणार आणि पुढे ग्रीन बिटल्सची पॉप्युलेशन इन्क्रीज होणार. ठीक आहे. म्हणजे हे आपण समजा ग्रीन बिटल्सची पॉप्युलेशन इन्क्रीज होऊन त्या ग्रुपमध्ये पूर्णच्या पूर्ण 10 ग्रीन बिटल्स झाले. करेक्ट. 10 ग्रीन बिटल्स झाले. म्हणजे आता इथं काय झालं, जे नॅचरल सिलेक्शन आहे. आता इथं नॅचरल सिलेक्शन काय, जर बर्ड पासून जर प्रोटेक्ट झाला, ठीक आहे, बिटल जर बर्ड पासून प्रोटेक्ट झाला तर तो बिटल त्याची जनरेशन पुढे इव्हॉल्व करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं काय झालं, 10 रेड बिटलचा ग्रुप होता तो कशामध्ये इव्हॉल्व झालाय? 10 ग्रीन बिटलच्या ग्रुपमध्ये इव्हॉल्व झाला. हा कसा इव्हॉल्व झालाय? ड्यू टू दी नॅचरल सिलेक्शन, इन रिस्पॉन्स टू दी नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. आता रिस्पॉन्स काय दिला नॅचरल सिलेक्शनला या बिटल्सच्या ग्रुपनी? तर डीएनए कॉपी होताना तर एका बिटलचा कलर तो काय झाला? ग्रीन कलर झाला आणि त्याच्यामुळं तो त्याची जनरेशन पुढे वाढवू शकला. तो लगेच व्हॅनिश नाही झाला किंवा पेरिश नाही झाला. त्याच्यामुळे त्याची जनरेशन पुढे इन्क्रीज झाली आणि आता जे बिटल्सचा ग्रुप भेटलाय आपल्याला ते सगळे काय आहेत? ग्रीन बिटल्स आहेत. This type of changes in specific characters of several generation of living organism in response to natural selection is called as evolution. ठीक आहे. यामध्ये कोणाचं इव्होल्यूशन बघितलं आपण? बिटलचं इव्होल्यूशन बघितलं. कसं? रेड बिटल पासून ग्रीन बिटल पर्यंतचं इव्होल्यूशन बघितलं. ठीक आहे.
नाउ इव्होल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, म्हणजे इव्होल्युशन साठी लागणारा पिरियड हा जास्त असतो आणि हा ग्रॅज्युअल चेंज आहे म्हणजे स्लो चेंज. हळूहळू चेंजेस जे होतात ते म्हणजे काय आपण इव्होल्युशन म्हणतो, किंवा इव्होल्युशन मध्ये लागणारा वेळ हा जास्त असतो आणि चेंजेस हे स्लो असतात. नाउ 3.5 बिलियन इयर्स अगो, 3.5 बिलियन इयर्स अगो देयर वेर नो लाईफ ऑन द अर्थ. अर्थवर लाईफ नव्हती. तर मग हे अर्थवर लाईफ किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे इव्हॉल्व्ह झाले ते आपण बघू. त्याच्यासाठी मी एक फ्लो चार्ट तुम्हाला देणार आहे आणि फ्लो चार्टच्या हेल्पनेच तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, त्यामुळे नीट समजून घ्या फ्लो चार्ट. नाउ ॲट द बिगिनिंग ऑफ इव्होल्युशन simple element were found in the ocean on the earth. अर्थवरच्या ओशन मध्ये आपल्याला सिंपल एलिमेंट फाउंड झाले. देन these simple elements forms a organic and inorganic compound. Organic and inorganic compound. या सिंपल एलिमेंट्स पासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले, सिंपल कंपाऊंड फॉर्म झाले. नाउ फ्रॉम दिस ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म झाले. कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ठीक आहे, या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून जे सिंपल कंपाऊंड्स आहेत त्याच्यापासून आपल्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म झाले. फॉर एक्झाम्पल प्रोटीन and nucleic acid. Correct. After that first primitive cell were get developed. ठीक आहे, पहिली प्रिमिटिव्ह सेल काय झाली, डेव्हलप झाली फ्रॉम सिंपल primitive cell. Primitive cells are get developed from simple compounds or organic and inorganic compound. In this way first type of primitive cells get developed on the earth. First simple elements were found in the ocean. Then organic and inorganic compounds may develop from the simple elements or form from the simple elements. Then complex compounds like protein and nucleic acid get formed from the organic and inorganic compound. And after that first primitive cells were get developed from simple compound. Now the number of primitive cells get increases as per the cost of surrounding chemicals. Surrounding chemicals च्यामुळे number of primitive cells हे increase होत गेले and there may be difference between these primitive cells. ठीक आहे, या primitive cells मध्ये काही differences होते and due to that differences through the theory of natural selection some shows good growth and some of the cells get perish. ठीक आहे, काही सेल्सनी चांगली ग्रोथ दाखवली आणि काही सेल्स पेरिश झाले किंवा व्हॅनिश झाले ड्यू टू दी नॅचरल सिलेक्शन. Nowadays we can see huge diversity in animals from unicellular organisms like amoeba, paramecium to the multicellular organisms like man and whale. Plant also shows huge diversity from unicellular chlorella to the huge banyan tree. Nowadays life is exist everywhere on the earth from equator to the poles. ठीक आहे, लाईफ ही इक्वेटर पासून पोल पर्यंत सगळ्या ठिकाणी आज एक्झिस्ट आहे. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑन लँड ऑल्सो, ऑन इन एअर ऑल्सो अँड इन वॉटर ऑल्सो. दिस इज द इव्होल्युशन वी सी ऑन द अर्थ surface. Now next, theory of evolution. Now according to this theory, first living material that is protoplasm, first living material that is protoplasm were found in the ocean on the earth. Correct. Now due to course of time the unicellular organisms were get developed from this protoplasm. ठीक है, due to course of time unicellular organisms get developed from this protoplasm. Now this unicellular organism shows gradual changes and due to which larger and multicellular organisms were get developed. Multicellular organisms get developed. This is the theory of evolution in which first living material that is protoplasm found in ocean on the earth,
This protoplasm, due to course of time, get changes into unicellular organism. This unicellular organism shows gradual changes and it form a multicellular organism. Now all those changes are slow and gradual changes. Now according to the theory of evolution, evolution is a progressive changes in plants and animals from their ancestors having different structural and functional organization. ठीक आहे, ॲज पर द theory of evolution काय आहे? इव्होल्युशन म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह चेंजेस इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. ॲनिमल्स आणि प्लांट्स मधले प्रोग्रेसिव्ह चेंजेस फ्रॉम देअर अँसेस्टर. ठीक आहे, अँसेस्टर म्हणजे पूर्वज, पूर्वजांपासून जे प्रोग्रेसिव्ह चेंजेस झालेले आहेत इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. दॅट अँसेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, त्या अँसेस्टरचे कसे डिफरंट स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे, त्याला काय म्हणणार आपण? इव्होल्युशन म्हणणार. आय होप तुम्हाला इव्होल्युशन आणि थेअरी ऑफ इव्होल्युशन समजलेलं आहे. फ्लो चार्टच्या हेल्पनी समजून घ्या.